देशाच्या संविधान निर्मितीचे काम संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व पूर्ण संविधान मसुदा समिती करत होती, त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडला तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कुठल्याही प्रकारचा विश्वास या संविधानाच्या भूमिकेवर दाखवला नाही किंवा संविधान सभेत होणाऱ्या चर्चांवर दाखवला नाही. त्यांचं असलेलं जे मुखपत्र होतं पाचजन्य, या पाचजन्यमध्ये सातत्याने संविधान विरोधी आर्टिकल आणि संविधान विरोधी भूमिकाच छापून येत होत्या. अशा पद्धतीनं सातत्याने एकच गोष्ट की हे संविधान कशा पद्धतीनं चुकीचं आहे आणि हे चुकीचं संविधान आमच्यावर का लादलं जातं, या पद्धतीची भूमिका या देशातला मनुवादी विचारांचा संघ लादत होता त्या आपल्या पाचजन्य या मुखपत्रातून. खरं म्हणायला गेलं तर गांधी हत्येनंतर ज्या काही पॉलिटिकल अरेस्टेड होत्या, ज्या काही राजकीय पकड म्हणून RSSच्या प्रमुखांना पकडण्यात आलेलं होतं, त्यामध्ये RSSचे द्वितीय सरसंघचालक MS गोळवलकर यांचं देखील नाव होतं आणि या गोळवलकरांना देखील त्यावेळी ताब्यात घेण्यात आलं होतं. हे सगळं झाल्यानंतरही ज्यावेळी संविधान सभेने आपला पॉलिटिकल कैदी कुणी असू नये अशा पद्धतीची एक भूमिका संविधान सादर झाल्यानंतर किंवा संविधानाने मांडली, त्यानंतर RSSने संविधान मान्यच केलं नाही अशा पद्धतीने संघाने नेहमीच संविधान विरोधी भूमिका कायम ठेवली. संविधान तयार होत असताना असेल, संविधान अर्पण करत असताना असेल आणि सातत्याने संविधान विरोधी जाणं हे RSSचा नेहमीचा अजेंडा राहिलेला आहे. याच वेळी ज्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांनी गांधी हत्येच्या षडयंत्रामध्ये ज्यावेळी पॉलिटिकल अरेस्ट RSSच्या प्रमुखांना झाली होती आणि या सगळ्या कटामधून बाहेर सुटत ज्यावेळी यांच्याकडून लिखित स्वरूपामध्ये लिहून घेण्यात आलं होतं आणि हे लिहून घेण्यात आलं होतं त्यामध्ये अशोक चक्र आणि तिरंगा झेंडा हाच या देशाचा झेंडा असेल अशा पद्धतीची भूमिका सरदार वल्लभभाई पटेलांनी लिहून घेतली होती RSS आणि RSSच्या प्रमुखांकडून. आणि ही सगळीच्या सगळी आपण जर पाहिली तर याविषयीचा एक GR देखील त्या काळात निघाला होता, पण तरी देखील संविधान विरोधी कारवाया करणं संघ आणि संघ परिवाराने कधीही थांबवलं नाही. आजच्या क्षणालाही आपण बघतोय की संघ आणि संघ परिवार आणि संघ परिवाराच्या असलेल्या ज्या काही सामाजिक शॅडो आर्मीज आहेत त्यासोबतच त्यांच्या राजकीय भूमिकांना घेऊन जे राजकारण करणारे आहेत ते संघ परिवाराची संविधान विरोधी भूमिका समाज मनामध्ये आणि समाज माध्यमातून पेरण्याचं काम करत आहेत. आणि याच RSSला आणि याच संविधान विरोधी भूमिका घेणाऱ्या लोकांना जाब विचारण्यासाठी 2024 मध्ये संविधान बदलायचे या संदर्भातला जो काही RSSचा लढा चालू आहे या विरोधात एक ठाम भूमिका घेत की आमचं संविधान हा आमच्या हिताचा आणि इथल्या प्रत्येक मनुष्य मात्राच्या अधिकाराचा आणि इथल्या प्रत्येक त्या घटकाचा हक्क कायम ठेवणारी भूमिका आहे. याविषयीची भूमिका घेण्यासाठी आजच्या संविधान सभेचं आपण सगळेच्या सगळे एकत्रित आलेलो आहोत. 2024च्या निवडणुकांमध्ये हा कळीचा मुद्दा असणार आहे आणि या कळीच्या मुद्द्याला आपण सगळेच्या सगळे इथे उपस्थित असलेला प्रत्येक संविधान रक्षक सैनिक आजच्या सभेमध्ये आहे, जो संविधानाच्या भूमिकेला घेऊन काम करतो, संविधानाला टिकवण्यासाठी आणि संविधानाने दिलेली मूल्य व्यवस्था कायम राहण्यासाठी अगदी आपल्या गावगाड्यापासून लढतो. तर त्या अनुषंगाने आपण सगळेच्या सगळे आज इथे एकत्र आलेलो आहोत. आजच्या क्षणाला असलेली जी काही सिस्टीम आहे त्या सिस्टीममध्ये आपण बघू शकतो की मराठा, OBC, आदिवासी, धनगर आरक्षणाच्या नावाने ज्या काही लढाया लढवल्या जात आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला विचार करणं ही काळाची गरज आहे. आणि हे आपल्याला जर समजून घ्यायचं असेल आणि आम्हाला आमचा हक्क आणि अधिकार कायम ठेवायचा असेल तर आम्हाला संविधानाचा आवाज अधिकाधिक बुलंद करावा लागेल. आणि होय, आम्ही संविधानवादी आहोत ही आमची ओळख आहे हे आम्हाला अगदी ठासून सांगावं लागेल. आणि आम्हाला ज्यांच्याशी लढायचं आहे त्यांच्याशी लढत असताना आम्हाला संविधान हीच आमची ढाल आणि संविधानकर्त्याने दिलेला प्रत्येक शब्द हेच आमचं शस्त्र आणि अस्त्र आहे या भूमिकेसहित आपल्याला पुढे जावं लागेल. याच भूमिकेसोबत थांबते आणि हे प्रास्ताविक संपवते. सर्व मान्यवरांचे आणि आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करते आणि पुन्हा एकदा माझ्या सूत्रसंचालक या भूमिकेत